पाटील दादांचा सन्मान आपण करायचा. त्यानंतर निलेश दादा पाटील देखील उपस्थित आहेत, त्यांचाही शाही सन्मान आपण करीत आहोत. चरण दादांनाच विनंती असेल आपल्या शुभ असे निलेश दादांचा सन्मान आपण करायचा. यतीश दादा म्हात्रे दादांनी सांगितलं की नवनाथ यांचा बॅटमधनं जर लगातारचे 2 षटकार आले तर यतीश दादांकडून 11,000 रुपयाचं रोख पारितोषिक. फुल टॉस बॉल हवेमध्ये, मिड ऑफला बॉल स्टॉप केला. सेमीफायनल 1 ला सुरुवात आणि पहिल्याच बॉल वरती सिंगल आणि सिंगल ऑफ द मार्क झाला बॅटर नवनाथ. सेमीफायनलची मॅच आहे. गतवर्षी आपण पाहिलं होतं लास्ट सीझनची चॅम्पियन टीम आहे नेंजल नॅन्सी एंटरप्राइजेस आणि आता याही पर्वामध्ये सेमीफायनल पर्यंत येऊन पोहोचलेत. आता महेश जोशी यांनी देखील मनावरती घेतलं कारण आता सेमीफायनल पर्यंत आपण आलो. आता सिंगल कंप्लीट केली जाईल. टोटल आता या सिंगलच्या साख्याने 2 धावा स्कोर कार्ड वरती. मजा येईल या मॅच मध्ये, यात मात्र कोणतीही शंका नाहीये. ज्या प्रकारे आता कॅश प्राइज आहे महेश जोशी यांच्यासाठी. कुंदन माळी दादांकडनं कॅश प्राइज आहे, प्रत्येकी सिक्सर साठी 200. आता पुलचा फटका आला. फिल्डर आहेत उपस्थित, सार्थक बॉल फील्ड केला आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केली जाईल फक्त सिंगल. सिंगल टीम टोटल आता पुढे जाते. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 3 ऑन द बोर्ड. सेमीफायनल 1 ची मॅच आहे. ओवळी प्रीमियर लीग 2026 पर्व 5व आणि 5व्या पर्वामध्ये पहिली सेमीफायनल. HD डॅशर्स आणि त्यांचा अगेन्स्ट टीम नेंजल नॅन्सी एंटरप्राइजेस. नेक्स्ट बॉल. आता बॉल दरम्यान कव्हरला चालला. अतुल तिथे आहेत. रनआउटची शक्यता होणार नाहीये. सिंगल झाली कंप्लीट. दुसरी साठी परतणार नाहीयेत, सिंगलच असेल. चेक. आता सार्थकने कॅच जरी पकडली तरी सुद्धा यज्ञेश यांच्याकडून 500 रुपये. आता पंच केला. कव्हरला पुन्हा एकदा बॉल फील्ड झाला. आता दुसऱ्या धाबेसाठी परतलेत महेश. तिसरी साठी देखील परतलाय महेश आणि तिसरी होईल पूर्ण. क्या बात आहे. 40+ हे खेळाडू. वा, 3 धावा पलून काढल्या. कारण खरं तर बघा रनआउटची विकेट आता अगदी गेम प्लॅन देखील असू शकतो, पण कुठेतरी त्यामध्ये 3 धावा गेल्या. पाणी हवंय का महेश दादा? पाणी लागत असेल तर मागून घ्या. स्कोर कार्ड आता 7 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि शेवटचा बॉल असेल या फर्स्ट ओव्हर मधला. शेवटचा बॉल असेल या फर्स्ट ओव्हर मधला. फर्स्ट सेमीफायनल. आता बॅटर झालेत हिट विकेट आणि त्यानंतर रिॲक्शन पहा. झटका पगला. क्रमांक 3 वरती करण माळीचा खेळ लाजवाब राहिला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. कारण ॲज अ बॅटर जर आपण पाहिलं करण माळीने या स्पर्धेमध्ये आतापर्यंत ज्या रन्स बनवलेल्या आहेत, करणचा बॅटमधनं आतापर्यंत 59 धावा आलेल्या आहेत आणि बॉलिंगमध्ये जर आपण विचार केला तर करणच्या माध्यमातून आतापर्यंत बॉलिंग देखील त्याची चांगलीच राहिलेली आहे. कोणत्याही बॉलरने लगातार 2 विकेट जरी काढले तरी सुद्धा आदेश जोशी यांच्याकडनं 500 दिले जातील. तसेच विकासदादा जोशी यांच्या वतीनं प्रत्येकी विकेटसाठी 200 आहेत. म्हणजे प्रवीण जोशी यांना 200 मिळणार आहेत कारण एक ती विकेट आली होती ती हिट विकेट देखील बॉलरच्या खात्यामध्ये काउंट केली जाते. दुसरं षटक बॉलर मोनी जोशी.
डॅशर्सला मानावं लागेल, कारण खरं तर सूर्य मावळलाच होता, बट तिथनं आता सूर्य उगवला. सेमीफायनलमध्ये आता खेळतात. ही संधी त्यांच्याकडे आहे की 1% चान्स जरी असला आणि त्यावरती देखील मेहनत करण्याची तयारी असली तर नशिबामध्ये विजय नक्कीच येतो. आणि ते डॅशर सोबत सुरू आहे, कारण असं वाटलं होतं की कदाचित स्पर्धा सोडावी लागू शकते, बट कॅल्क्युलेशन नुसार एक चान्स मिळाला. तिथे समायला 11ला पराभूत केलं. सेमीफायनल पर्यंत आता येऊन पोहोचल्यात. बट दुसऱ्या बाजूने टेबल टॉपर्स खेळतात नेंजल नॅन्सी एंटरप्राइजेस. आणि दरम्यान एजल बॉल मागे चाललाय आणि येतोय हा डॉट बॉल. डॉट बॉल येतोय. मोनी जोशीवरती विश्वास दुसऱ्या षटकासाठी दाखवला. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट आणि बॅटर झालेत हिट विकेट. मोनीजी स्ट्रोक कंप्लीट झाल्यानंतर जरी बॅट स्टंपला लागली अथवा पाय लागला तरी हिट विकेट मिळतोच. हे काही नवीन नाही आहे, गेले कित्येक वर्ष या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेतच. विकेट असेल, धक्का लागला आहे. विकेट नाही आहे कांबर. विकेट असेल, अंपायर्सने देखील तो कन्फर्मेशन दिला आणि त्यामुळे मी एक्सप्लेनेशन देखील दिलं त्यासोबत. न्यू बॅटर आता सागिल येतात. मोनीजी गेले कित्येक वर्ष असंच सुरू आहे. आज ओपीएल मध्ये आपण नियम बदलू नाही शकत ना, जे आहे ते आहे. आणि खेळाडू प्लीज, बॅटिंग टीम काही असेल तर तुम्ही तिथनच ते सांगा, खेळाडू कक्षाच्या बाहेर कोणी येऊ नका. साहिल जोशी आलाय. साहिलने बॉलिंग चांगली केली या स्पर्धेमध्ये आणि चरण दादांनी देखील कान मंत्र इथनं एक गोष्ट त्यांना सांगितली की आता हीच ती वेळ आहे जिथनं स्वतःला सिद्ध करायचं. अभिनय तो कभी नाही, कारण आता ती वेळ आहे की इथे जिंकले तर फायनल खेळण्याची संधी मिळणार. साहिलचा विकेट जर मोनिशने घेतला किंवा अथवा कोणीही घेतला तर त्या बॉलरला 500 दिले जातील. फक्त साहिलच्या विकेटसाठी ते 500 आहेत. माझ्यापर्यंत माहिती आली की बॅट्सचा फार मोठा स्टॉक त्यांच्याकडे आहे. प्रत्येकी ओव्हरसाठी वेगवेगळी ते बॅट यूज करतात. सध्या सगळीला साहिल तर आलाय, बट रणगती थांबली आहे. मोठे फटके हवेत. नेक्स्ट बॉल. आता बॉल अलॉंग द ग्राउंड चाललाय. काऊ फेसला आता फिल्डर येत आहेत अतुल महात्रे आणि तोपर्यंत कंप्लीट केली जाईल सिंगल. आता कुठेतरी करण माळीच्या खांद्यावरती जबाबदारी वाढलेली आहे, कारण करणच या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगला खेळला डॅशर्ससाठी. कारण डॅशर्स टीमचा जर आपण विचार केला तर बॉलिंग युनिट त्यांचा स्ट्रॉंग आहे कम्पेअर टू बॅटिंग. आणि कुठेतरी ही गोष्ट माइंडमध्ये ठेवावी लागेल की मिनिमम आपल्याला 40 तरी बनवायचे आहेत. राऊंड द विकेट. लो फुल टॉस. बॉल अलॉंग द ग्राउंड डीप मिड विकेटला चालला. प्रवीण जोशी तिथे आहेत. बॉल फील्ड केला जातोय. उडवला साहिलने. फिल्डर येतात. फिल्डिंग चांगली आणि मिळेल फक्त सिंगल. आणि अजूनही काही चेंडू बाकी आहेत. षटक दरम्यान समाप्त झालं. 2 षटकांचा अखेरचा स्कोर कार्ड आहे 10. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 2 ओव्हरचा अखेरचा स्कोर कार्ड 10 आहे आणि चेंडू अजूनही बाकी आहेत 12 या पगला 17 मध्ये. 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी. तिसरं षटक अजय तयार होतोय. अजयसाठी स्पर्धा चांगली लागलीच नाही. अजय जेव्हाही आलाय
प्रत्येकी बॅटर त्याचा मागे तुटूनच पडला. अवी तुम्ही शांत बसा. अवी तुमची बॅटिंग देखील या स्पर्धेमध्ये नाही आली, तुम्ही शांतच बसा. अवी असेल, त्यानंतर पडद्यामागचा हिरो अभय म्हात्रे असेल, सुरेश थळे यांची गोष्ट वेगळी आहे. आदेश जोशी करता धरतात किंग मेकर. आता करणने साहिलने उडवलाय आणि पाठवलाय बॉल डगआउटच्या दिशेने, बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. ती चीजों का शौक साहिल जोशी नहीं रखते. या आतापर्यंत स्पर्धेमध्ये एकही सिक्सर आला नव्हता, पण पहिला आला सेमीफायनल मध्ये. उमेश जोशी दादांकडनं 200 रुपये या सिक्सर साठी. ते मी सांगितलं ना की सस्ती चीजों का शौक वो नहीं रखते. पहिला सिक्सर तो देखील सेमीफायनल मध्ये. कारण साहिल जोशी ये बड़े मैच के खिलाड़ी है. उमेश जोशी दादांकडे प्रत्येकी सिक्सर साठी 200, जो आला त्यासाठी तर 200 मिळणारच. आता यष्टांचा वेध, क्लीन बोल्ट. काय जास्त कौतुक झालं साहिलचं, राहू दे आता, काय आपलाच पोरगा, बट कुठेतरी कौतुक जास्त झालं आणि पुढच्याच बॉल वरती डगआउट मध्ये. आता तनिष आला. राजदीप देखील डगआउट मध्ये प्रार्थना करत असेल 40 तरी बनवा, तेव्हा जाऊन फाईट होऊ शकते. त्यापेक्षा जर कमी राखला तर त्यात नंतर कार्य अवघड. कारण कालचाच दिवस मला आठवतो की अतुल जर कालच्या दिवसामध्ये डॅशर्स आणि नेंजल नॅन्सी इंटरप्राइजेसच्या मॅचमध्ये अतुल तिथे खेळला नसता, तिथेही डॅशर्स टीम हवी होती. कारण अंतिम 12 मध्ये 36 चेस केला होता अतुल म्हात्रेने. त्यामुळे इथेही जर 40 पेक्षा जास्त रन्स बनवला तर मजा येईल. तनिष आलाय, उडवलाय बॉल, फिल्डर आहेत, कॅच पकडली जाईल, विकेट मिळेल. झटका आणखीन एक. बघा, क्लिअर एव्हिडन्स मिळाला तर निर्णय मिळेल, आणि जर नाही मिळाला तर ऑनफिल्ड डिसिजन जो आगे तो फायनल असेल. बॅटर थोडं वेट करा. अरे पण एक गोष्ट, फिल्डिंग टीम जो असेल निर्णय 2 मिनिटं जातील ना, तुम्ही वेट तर करा. आणि जबरदस्त कॅच पकडली, विकेट मिळेल. धक्का. आता आणखीन एक. आणि हाच फटका जर आपण विचार केला, हाच फटका कुठेतरी अवी लॉंग ऑन अथवा काऊ कॉर्नर रिजन मध्ये असता तर डेफिनेटली 6 मिळाला असता. बट या क्रीडांगणाची सर्वात जी डीप बाउंड्री लाईन आहे तिथे हा फटका होता, त्यामुळे ऍडव्हान्टेज बॉलरला मिळाला, विकेट मिळाली. एक विकेट हॅट्रिक या आधी या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेली आहे जॉन्टी जोशीची. आता दुसरी विकेट हॅट्रिक येऊ शकते का? सेमीफायनल 1 सध्याची परिस्थिती पाहता या सेमीफायनल 1 मध्ये टीम नेंजल नॅन्सी इंटरप्राइजेस टीम पुढे आहे. कारण स्कोर कार्ड जर आपण पाहिला सध्याच्या घडीला 16 वरती धक्के 4 लागलेत. राजदीप आला, हॅट्रिक बॉल, हॅट्रिक बॉल, पिकअप स्ट्रोक, पिक केला, डिलिव्हर केला. मिळतील किती? बॉल आता 1 बाउन्स गेलाय की डायरेक्टली गेलाय, त्याच निर्णयासाठी आम्ही वाट पाहतो.
आणि निर्णय आलेला आहे बॉल डायरेक्टली गेला. मिळतील 6. अर्शदीपला ठाऊक आहे सेकंड इनिंग मध्ये आपल्यालाच बॉलिंग करायची आहे. जितक्या बनतील तितकं जास्त चांगलं आपल्यासाठी आहे. 6 येतोय. टीम टोटल 22. परत एकदा त्याच दिशेने आता डीप स्कोरिंगला फुल आहेत. आता जर आपण पाहिलं तर मिळेल सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने टीम टोटल आता 23. 23 धावा स्कोर कार्ड वरती आणि शेवटचा बॉल असेल या थर्ड ओव्हर मधला. या षटकामध्ये देखील बघा 2 विकेट काढलेत अजयने, पण तरी सुद्धा 2 सिक्सर देखील या ओव्हर मध्ये 13 धावा या ओव्हर मध्ये आलेल्या आहेत. स्कोर कार्ड 23. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. फुल टॉस आणि आता कनेक्शन लाजवाब. फुल टॉस बॉल वरती फुल टोल सिक्सर. आता चिराग म्हात्रेने सांगितलं की अतुल आता बॉलिंगला येईल आणि अतुलने जर विकेट हॅट्रिक घेतली तर चिराग म्हात्रे यांच्याकडून 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. मोनी सध्या सगळीला नाखुश दिसतात कारण मागील ओव्हरमध्ये टोटल 19 धावा आला. 2 ओव्हरपर्यंत 10 होत्या पण तिसऱ्या षटकामध्ये 19. अजयसाठी ही स्पर्धा अशीच राखली. 29 झालेल्या आहेत. 6 चेंडू अजूनही बाकी आहेत या फर्स्ट इनिंगमध्ये. तेच मी सांगितलं की पहिल्या सामन्यापासून तुम्ही आतापर्यंत पहा एकही असं अजयचं षटक नसेल जिथे 15 धावा आल्या नसतील किंवा त्यापेक्षा जास्त आल्या नसतील. तेच झालंय. बॉलर चांगला बट कुठेतरी स्पर्धा मनाप्रमाणे रागली नाही आहे. कारण ही सेमीफायनलची मॅच, या मॅच मध्ये एक एक धावेचं महत्व आहे आणि या वेळेला कुठेतरी अशा गतीने जर रन्स या लास्ट ओव्हर मध्ये देखील आल्या 40 किंवा त्यापेक्षा जास्त धावा फर्स्ट इनिंग मध्ये जर बनला तर सेमीफायनल 1 मध्ये फार मजा येणार आहे. स्वीप फिल्डर येत आहे सार्थक. हलकी मिस फील्ड बट सिंगलच घेतली आहे करणने आणि करण कॉन्फिडंट दिसतोय. सिंगल घेतली करणने. स्कोर कार्ड आता 3-0. 30 धाबा स्कोर कार्ड वरती. आता 5 चेंडू बाकी त्या पहिल्या 17 मध्ये. माळीचा बॅट मधनं जर इथे 2 चांगले फटके येतात ना तर या पहिल्या 17 मध्ये काम बनवू शकतं टीम HD डॅशर्स. आणि ते काम बनवण्याकरिता इथे करण माळीचा बॅट मधनं चांगले फटके हवेत टीम HD डॅशर्सला. आणि एकतर बॉल हवेमध्ये आहे आणि कॅच पकडली अजयने.
आहेत आणि ते त्यांचं काम करतील, तुम्ही शांतता ठेवा. आणि पंच जो निर्णय देतील तोच अंतिम राहणार आहे. त्यावरती प्लीज कोणाची आर्ग्युमेंट नसेल, याचाच गोष्ट मी क्लिअर करतोय. चला, अंपायर्स काय निर्णय? सिक्सर. आणि निर्णय हा करेक्टच दिलाय, पण आम्ही अंपायर डिसिजन साठी वेट करत होतो, कारण कॅच पकडली त्यानंतर तिथे मोनिश देखील गेला आणि मोनिश बाउंड्री लाईनला टच झाला होता आणि त्याचा कॉन्टॅक्ट अजय सोबत होता, त्यामुळे या 6 धावा आहेत. कारण बघा काही गोष्टी असतात, अंपायर निर्णय त्यासाठी आम्ही वेट करत होतो आणि योग्यच निर्णय दिला. कोणाला डाऊट असेल तर ऑन स्क्रीन रिप्ले देखील दाखवला जाईल, तुम्ही नंतर चेक करू शकता. 6 धावा आहेत. अगदी योग्य निर्णय अंपायर्सने दिला. हा सिक्सरच आहे, कारण रिप्ले मध्ये क्लिअरली पाहायला मिळतं की मोनिश तिथे धावत होता तेव्हा अजय सोबत त्याचा कॉन्टॅक्ट तिथे आला आणि त्यामुळे 6 असतील. निर्णय योग्य आहे, सिक्सर आहे. स्कोर कार्ड आता 36. आता फुल टॉस, एज लागली आहे. आता बॉल स्टॉप केला विकेट कीपरने. डॉट बॉल येतो. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत या फर्स्ट इनिंग मध्ये. नेक्स्ट बॉल. आता हा बॉल सोडलाय माळीने आणि आता दिशा खराब आहे, अतिरिक्त रन. बट प्रामाणिकपणे जर आपण विचार केला तर टीम टोटल आता 37 आहे आणि अजूनही चेंडू किती बाकी? 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. वाईट बॉल आहे मोनिश. बघा या ओव्हरमध्ये आतापर्यंत 8 आलेले आहेत आणि 3 ओव्हरमध्ये 29 होता, म्हणजे 37 झालेले आहेत. आणि आता हा बॉलही दरम्यान निर्धाव येतो. स्कोर कार्ड 37 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडू बाकी आहेत या फर्स्ट इनिंग मध्ये. कुठेतरी बघा सिक्सर जरूर आला, बट त्यात नंतरचे 2 महत्वाचे 2 निर्धाव चेंडू टाकलेत अतुल म्हात्रेने. कारण या वेळेला या लास्ट ओव्हर मध्ये अतुलला देखील ठाऊक आहे की विकेट नाही मिळाली हरकत नाहीये, बाउंड्री द्यायची नाहीये आणि एक सिक्सर जरूर आला, बट त्यात नंतर 2 निर्धाव चेंडू देखील आलेत. नेक्स्ट बॉल. आता फुल टॉस, बट हवेमध्ये आगे फिल्डर येतात, कॅच पकडली जाईल, विकेट मिळेल. मध्ये खर तर सिक्सर देखील आला, व्हाईट बॉल देखील पडला, बट मागील 3 चेंडू एकही धाव आली नाहीये गेल्या 3 चेंडूंवरती. 2 डॉट बॉल, त्यानंतर आता करण माळीच विकेट आणि आता शेवटचा बॉल असेल या फर्स्ट इनिंग मधला. शेवटचा बॉल आणि इथे काय, आता फिल्डर येतात, बॉल जाईल डायरेक्टली बाउंड्री लाईनचा बाहेर आणि 6 तर आहेतच, बट त्यासोबत इट्स अ बीमर. मिस्टेक, फार मोठी मिस्टेक इथे अतुलने केलेली आहे, कारण या वेळेला रन्स थांबल्या होता, बट इथे हा बीमर पडला. आता या मिळतील 7 आणि स्कोर कार्ड आता 44 ऑन द बोर्ड. 44 धावा स्कोर कार्ड वरती आणि शेवटचा बॉल आता असेल फ्री हिट, फ्रीडचा बॉल. आता फुल लेंथ बॉलर बॅक स्ट्रोक आहे आणि
अशा प्रकारे हे पहिलं सत्र समाप्त आणि पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स बनवण्यात आला 44 आणि 45 चा टार्गेट सेट केला एस डी डॅशर्सने अगेन्स्ट टीम नेंजल नान्सी एंटरप्राइजेस. चला सेमीफायनल 2 चा आपण टॉस करणार आहोत. टॉस साठी या टीम दिपेश एंटरप्राइजेस आणि टीम पाटील वॉरियर्स. सर्वांनी उमेश जोशी दादांच्या शुभेच्छा आपण टॉस करूया. दादांना मी विनंती करतो. सेमीफायनल 2 चा टॉस केला जातोय. जोशी साहेबांच्या शुभ हस्ते. कॉल कोण करतो ते सांगा. कॉल कोणाचा. वॉरियर्सचा कॉल आणि आलाय ओवळी प्रीमियर लीग म्हणजे टॉस जिंकला दीपेश एंटरप्राइजेस आणि निर्णय फिल्डिंगचा. कॅश प्राइज जे लावले जातात ते जमा करा कारण एकतर खेळाडूला मिळतील एकतर 30% TDS तरी लागेल. एक तरी गोष्ट होईल. 30% TDS ते ऑफिशियलच्या खात्यामध्ये जातील. चला आता मॅचला सुरुवात आपण करूया. दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात. टार्गेट आहे 45 करायचं. मी जोशी जे प्रवीण दादांचे भाचे आहेत. मीतने सांगितलं की प्रवीण जोशी यांच्या प्रत्येकी सिक्सरसाठी मीत कडून 200 रुपयाचे कॅश प्राइज असेल. सामन्याला सुरुवात करा. चला महेश दादा सुरुवात करा आता. खर तर ओळी प्रीमियर लीग 2026 फार मजा आली 2 दिवस खर तर रवी. चला कॉमेंट्री बॉक्स साठी देखील आता 200 रुपये कॉम्प्लिमेंटरी आलेली आहे. थँक्यू सो मच. मॅच च्या दिशेने आपण जाऊया. बॉलर दरम्यान तयार होतात. फर्स्ट ओव्हर मध्ये महेश जोशी आणि सलामीची जोडी प्रवीण जोशी आणि त्यांचा समवेत हरिदास.
जॉन्टी आता आपण या स्टेजवरती आपले हार्दिक स्वागत आहे. हरिदास पाटील यांच्यासाठी देखील कॅश प्राइज आहे. प्रवीण दादांनी सांगितलं की हरिदास पाटील यांचा प्रत्येकी सिक्सरसाठी 100 रुपये. तसेच टीम ओनर विकासजी जोशी यांच्या वतीने प्रत्येकी षटकारास 200 रुपये. पहिलाच बॉल फुल टॉस गॅप मध्ये चाललाय बॉल. एका टप्प्याने बाउंड्री लाईन सप्पलीकडे चौकाराने सुरुवात. नेंजल नन्सी एंटरप्राइजेस टीमने या स्पर्धेवरती नाव कोरलं तर रणजितजी जोशी यांच्या वतीनं या टीमला 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. चौकार येतोय. नेक्स्ट बॉल आता स्टेप आउट झाले प्रवीण. एज लागली आहे बॉल. आता शॉट थर्डला मागे चाललाय घोषित क्षेत्रामध्ये. मिळेल एक धाव आणि सिंगलच्या सहाय्याने टीम टोटल आता आपल्याला पाहायला मिळेल 5 ऑन द बोर्ड. स्ट्राइक देखील आता रोटेट होईल. स्ट्रायकिंग एंडवरती आता हरिदास असतील. स्कोर कार्ड 5 वरती आहे आणि खरं तर 45 जर डिफेंड करायचं आहेत ना तर बॉलर राजदीप पाटील असतील, बॉलर साहिल जोशी असतील, त्यामध्ये करम माळी असतील, या तिन्ही बॉलर्सचा आपला सर्वोत्तम खेळ या सेमीफायनल 1 मध्ये दाखवावा लागेल. तेव्हा जाऊन 45 डिफेंड होऊ शकतात. कारण इथे एखाद्या बॉलरच्या चांगल्या ओव्हरच्या जोरावरती 45 डिफेंड होणार नाहीयेत. तिन्ही बॉलर्सला चांगलं कार्य करावं लागेल. स्पेशली 40+ हे षटक ते देखील तितकंच महत्वाचं. नेक्स्ट बॉल बॅकफूट वरती जाऊन खेळायचं होतं. प्लेन मिस येतोय डॉट आणि अजूनही जर आपण पाहिलं तर चेंडू बाकी आहेत या फर्स्ट ओव्हर मध्ये येते 3. आता स्टेप आउट झालेत हरिदास आणि बॉल पाठवला डीप स्क्वेअर लेगला. बाउंड्री लाईनचा पलीकडे 4. सांगितलं रणजित जोशी यांनी सांगितलं की या स्पर्धेवरती जर नाव कोरलं नेंजल नेन्सी एंटरप्राइजेस तर प्रत्येकी जे 15 खेळाडू स्क्वॉड मध्ये प्रत्येकाला 100 रुपये दिले जातील आणि टीमला 5,000 दिले जातील. म्हणजे पर्सनल प्राइज देखील मिळणार. आणखीन एक बॉल चालला डीप स्क्वेअर लेगला 4. मागणी करण्यात आलेली आहे. पागले जाईल. बघा निर्णय येऊ द्या. चौकार तर आहे पण आता बीमर आहे की नाही ते चेक केलं जातं. ऑनफिल्ड डिसिजन काय फेअर. आणि निर्णय आलेला आहे इट्स अ फेअर डिलिव्हरी. कारण बॅटर हलके स्टेप आउट देखील झाले होते त्यामुळे बॉल डीप देखील होत होता. या 4 धावा असतील. बीमर नसणार ते. आणि स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 13 वरती आणि शेवटचा बॉल असेल या फर्स्ट ओव्हर मधला. बट 40+ बॅटर्सने चांगली सुरुवात मिळून दिलेली आहे. प्रवीण जोशी आणि हरिदास यांचा बॅटमधनं 2 चौकार आले. दोन चांगले फटके बॅटर हरिदास यांचा बॅटमधनं आले. नेक्स्ट बॉल आता पुलचा फटका आला. सिंगल कंप्लीट. दुसरीसाठी परतलेत आणि दुसरीचा प्रयत्नामध्ये हरिदास झालेत रनआउट. झटका बघला.
टीम जर चॅम्पियन बनली तर रणजित शेठ जोशी यांच्या वतीने प्रत्येकी जे 15 खेळाडू आहेत स्क्वॉड मध्ये प्रत्येकाला 100 रुपये मिळतील आणि त्याच प्रकारे पूर्ण टीमला 5,000 वेगळे मिळतील. टोटल 6,500 रुपयाचा खर्च आहे. दुसरं षटक. साहिल तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. समोर स्ट्रायकिंग एंड वरती प्रवीण जोशी. फर्स्ट ओव्हर मध्ये 14 आला म्हणजे आता उर्वरित 3 ओव्हर मध्ये सामना जिंकण्याकरिता 31 धावा आणखी करायचा आहेत. आता आर नाही तर पारची लढाई आहे. साहिलला चांगली बॉलिंग करावी लागेल. साहिलचा पहिलाच बॉल प्ले अँड मिस. डॉट बॉलने सुरुवात या ओव्हरची आणि डॉट बॉलच हवे आहेत फिल्डिंग टीमला डॅशर्सला आणि डॉट बॉलने सुरुवात या ओव्हरची कारण हा सामना जो जिंकेल तो थेट फायनलमध्ये आणि जो संघ इथे हरेल त्या टीमसाठी ही स्पर्धा या चरणावरती समाप्त. डॉट बॉलने सुरुवात. नेक्स्ट बॉल आणि हिट विकेट झालेत बॅटर प्रवीण जोशी आणि धक्का लागला दुसरा. मोनीश जोशी आता आलाय बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 4 वरती आणि विकेट साहिलला देखील दरम्यान मिळाले. स्कोर कार्ड 14 वरती आणि 14 वरती हा दुसरा धक्का लागला. व डॅशर्सला प्रामुख्याने ही गोष्ट माहिती आहे की इथे जर आपल्याला या 45 डिफेंड करायचं आहेत तर ही जी जोडी ग्राउंडमध्ये आहे ना या जोडीला फोडायचं आणि खरं तर अतुलची विकेट मोनीश जोशीची विकेट या दोन्ही विकेट्स महत्वाच्या आहेत. येत्या बॅटिंग क्रमामध्ये अभय मात्रे देखील आहे ते आपण विसरू शकत नाही पण अभय फक्त आहे. ओव्हर द विकेट समोर आता मोनीश आणि फुल लेंथ लाजवाब बॉल टाकलाय कारण सेमीफायनल 1चा दबाव देखील आहे बॅटर्सवरती कारण त्यांनाही ठाऊक आहे की नॉकआउट मॅच इथे पूर्णपणे जर विचार केला जो जिंकेल तो फायनलच्या दिशेने आणि जो हरेल तो घरच्या दिशेने आणि घरी जाण्यासाठी कोणी आला नाहीये. इथे प्रत्येकी जण जिंकण्यासाठी आला. प्रत्येकी जण सीझन 5 मध्ये आपण चॅम्पियन बनू हा स्वप्न घेऊन आला. पण सध्या सगळीला सेमीफायनल 1च्या लढतीमध्ये डॅशर्स डॉमिनेट करतात. बॅक ऑफ लेन पुलचा फटका फिल्डर तनिष कॅच कॅच ड्रॉप. आता ही कॅच सोडली का मॅच सोडली. मोनीश जोशीला जीवनदान. इथे मोनीशची विकेट मिळाली असती ना तर या चेज मध्ये चला करणमाळी आपल्या जागेवरती आता या. खेळ आहे या गोष्टी घडतात. चांगल्या चांगल्या खेळाडूकडून मिस्टेक होतात. कॅच निसटली. स्कोर कार्ड आता 15 वरती सिंगल देखील इन बिटवीन कंप्लीट झाले. आता अतुल स्ट्रायकिंग एंड वरती. अतुल स्ट्राइक वरती शफल होऊन खेळायचं होतं. बॅटरने बॉलचं कॉन्टॅक्ट नाहीये. दिशा खराब. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल बट खरं तर तो मोमेंट होता. मोनीशची विकेट. बघा आपण उल्लेख करू की चुका होतात बट चूक कोणत्या वेळेला झालेली आहे तेही महत्वाचं राहिलं ना कारण मोनीशला जीवनदान देणं कारण अगोदर एक्स्ट्रा रनचं कुशन देखील नाहीये. 45च डिफेंड करायचं. आता पॅन वरती बॉल अपीलही झाली. लाईन रिव्ह्यू अंपायर कोणाचा. अंपायर रिव्ह्यू ओके चेक केलं जाईल. आणि निर्णय आलेला आहे दिशा खराब. अतिरिक्त रन. हलकासा बॉल लेगस्टम्पचा बाहेर जात होता त्यामुळे वाईट बॉल अतिरिक्त रन आणि स्कोर कार्ड आता 17 ऑन द बोर्ड.
बघा प्लीज प्रेक्षकांना विनंती असेल आपण शांतता ठेवा. सर्वजण आपलेच खेळाडू आहेत. आता बॉडीवरती बॉल लागला आणि दरम्यान येतोय हा निर्धाव चेंडू. तसेच माजी सभापती भिवंडी पंचायत समिती सन्माननीय विकासजी भोईर साहेबांचं देखील शुभ आगमन झालं. मी साहेबांना विनंती करतो या आपण मंचावरती. आपलं ही ओवळी प्रीमियर लीग 2026 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांच्या समेत हर्षद दादा मात्र दादांचं देखील शुभ आगमन झालेलं. मी त्यांनाही विनंती करतो आपणही या. आणि दीपक दादा पाटील दादांचं देखील आगमन झालं. मी या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण मंचावरती यायचं. अपील बट अंपायर सहमत नाहीयेत आणि दरम्यान लेग बाईसच्या स्वरूपामध्ये मिळेल सिंगल. आणि स्कोर कार्ड या सिंगलचा साख्याने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला. 18 धावा स्कोर कार्ड वरती. चेंडू शिल्लक येते 12 आणि 12 मध्ये हा सामना जिंकण्याकरिता करायचा 27. 12-27 समीकरण या मॅच मध्ये राखलं. पहिल्या 2 षटकांमध्ये बॉलिंग चांगली झालेली आहे. 12-27 इक्वेशन या मॅच मध्ये बाकी आहे. चला फिल्डिंग टीम डॅशर्स फिल्डिंग सेट करा. माजी सभापती भिवंडी पंचायत समिती सन्माननीय विकासजी भोईर साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. साहेब या आपलं ओवली प्रीमियर लीग 2026 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. आणि त्यांचा समेत हर्षदादा मात्रे त्यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. आणि ओवळी गावामध्ये कोणतीही स्पर्धा असते ते नेहमीच दादांची उपस्थिती आपण पाहत असतो. आणि आजही वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट देण्याकरिता विकासजी भोईर साहेबांची महत्त्वाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. बारा चेंडू राखलेत. 12 मध्ये करायचा 27. बघ खरं तर एक गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते की क्रिकेटच्या खेळामध्ये ना जी गोष्ट घडलेली आहे ना तिचा विचार करून विराज कधी फायदा नसतो. जे झालंय ते झालंय ते चेंज नाही करू शकत आपण. बट जे बाकी आहे त्याचा विचार करायला हवा. 12 मध्ये 27 करायच्यात मोनिश. 12 मध्ये करायचं 27. बघा आता मोनिशला जीवनदान मिळालं ते मिळालं. त्यामध्ये आता आपण काही चेंज नाही करू शकत. पण खरं तर फिल्डिंग टीमने हा विचार करायला हवा की अजूनही 27 बाकी आहेत. आणि इथे जरी मोनिशची विकेट अथवा अतुलची विकेट काढू शकले तरी सुद्धा कमबॅक पॉसिबल आहे. बट दुसऱ्या बाजूने मोनिशला ठाऊक आहे अतुलला ठाऊक आहे की जरी या 27 आपल्याला चेस करायचं तर आपल्याला इथे खेळावं लागेल. टिकून खेळावं लागेल. कारण इथे जर एखादी विकेट जर आली तर नेंजल नान्सी एंटरप्राइजेससाठी देखील कार्य अवघड होऊ शकतं. 12-27 सेकंड लास्ट ओव्हर. राजदीप पाटील हे महत्वाचं षटक. राजदीप पगलाच बॉल फुल लेंथ सिंगल झाली कंप्लीट. स्ट्राईक आता मोनिशने स्वतःकडे ठेवली आहे. आता समीकरण 11 चेंडू राखलेत. 11 मध्ये करायचा 26 धावा. महत्वाची लढत आहे. सेमीफायनल वनची ही लढत आहे. जो जिंकणार आहे तो फायनल मध्ये पोहोचणार आहे. त्यामुळेच या सामन्याचं महत्व फार जास्त आहे. कारण जी मेहनत आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेली आहे त्या मेहनतीला जर सार्थक ठरवायचं आहे, चॅम्पियन बनण्याचं स्वप्न जर जिवंत ठेवायचं आहे तर इथे येत्या 11 चेंडूंवरती 101% कमिटमेंटने जिद्दीने खेळणं हे दोन्ही टीमसाठी महत्वाचं झालं. आता पुढचा बॉल समोर मोनिश जोशी ओव्हर द विकेट. राजदीप ऑन साइडला फटका तरीश यावेळेस मिस्टेक होणार नाहीये. कॅच पकडली जाईल. याआधी मोनिशला जीवनदान दिलं होतं पण आता पुन्हा एकदा तोच फिल्डर आणि तशीच कॅच आणि आता कॅच पकडली जाईल. महत्वाची विकेट. मोनिश जोशी आता निराश पावलांनी चाललाय डगआउटच्या दिशेने. प्रत्येकी जण निराश होता पण ही कॅच महत्वाची आणि अंडर प्रेशर त्याने ही कॅच पकडली. करण देखील आता त्याला सॉरी बोललाच असेल. हरकत नाहीये बाबा होतात गोष्टी ग्राउंड मध्ये या गोष्टी होतात कारण मॅच महत्वाची आहे. कारण एक एक मिस्टेक ही मागात पडू शकते. मोनिश बाद झाला. चला न्यू बॅटर आता सार्थक आला बॅटिंग करण्याकरिता.
आणि परिस्थिती अशी आहे की या परिस्थितीमध्ये जोही बॅटर येईल त्याला मोठ्या फटक्यांसाठीच जायचं. आदेश जोशी यांच्याकडनं कॅश प्राइज आहे. प्रत्येकी सिक्सरसाठी सार्थक पाटीलला 200 दिले जातील. सर्वांना कोणत्या बॅटरच्या बॅटमधनं जर आता सिक्सर आला तर 200 रुपये आदेश जोशी यांच्याकडनं आणि 200 रुपये विकास जोशी दादांकडनं देखील आहेत जे या टीमचे पुरस्कर्ते. राजदीपने महत्वाची विकेट काढली. सार्थक पाटील क्रमांक 5 वरती. फुल टॉस लॉंग ऑन साहिल कॅच पकडली जाईल. आणखीन एक विकेट आणि एक विकेट सोबत आता फायनलच्या दिशेने वाटचाल करत आहे टीम HD डॅशर्स. धक्का आणखीन एक. चांगली झालीच नव्हती. पहिली मॅच जिंकायला देखील वेळ लागली होती पण त्यानंतर कुठेतरी निराश होते. बट एक संधी मिळाली, एक वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली. समायरा 11चा अगेन्स्ट मॅच खेळले, तिथे बाजी मारली. सेमीफायनल मध्ये आता येऊन पोहोचलेत आणि सेमीफायनलची सध्याची परिस्थिती पाहता टीम HD डॅशर्स या रेस मध्ये पुढे आहे. कारण बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत राजदीप पाटील. आता हॅट्रिक बॉल समोर अजय पाटील. हॅट्रिक बॉल उडवलाय, जाईल बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर. 2 विकेट नंतर आता अजय सावर सिक्सर 6. यार नाहीये. दोन्ही बाजूने शर्तीचे प्रयत्न लावले जातात. दोन्ही बाजूने प्रयत्न सुरू आहेत, मेहनत सुरू आहे. कारण प्रश्न आहे OPL ची फायनल खेळण्याचा. कारण इथे मी या आधी उल्लेख केला की घरी जाण्यासाठी कोणी आला नाहीये, फायनलच्या दिशेने जाण्यासाठी दोन्ही टीम्स आलेल्या आहेत. पण बॅटल फार चांगली सुरू आहे. आता बॅक ऑफ लेंथ येतो डॉट बॉल. बट राजदीप पाटीलने हे षटक चांगलं टाकलं. कारण समीकरण चेंडू लागलेत. येते 7 आणि 7 मध्ये करायचं. आता 20 धावा. मोठा फटका येत्या बॉल वरती हवाच आहे. नेंजल नॅन्सी एंटरप्राइजेस टीमला जर अंतिम बॉल वरती बाउंड्री नाही आली तर कार्य होणार आहे अवघड. आता इथे फर्स्ट ऑफ ऑल बॅटरला देखील चेक करा. बॅटरला चेक करा. जातील पण या वेळेला आता पूर्णपणे जबाबदारी अतुल म्हात्रेचा खानदानवरती.
या आधी जेव्हा लीग स्टेज मध्ये मॅच झाली होती तेव्हा 12 मध्ये 36 HD डॅशरच्या अगेन्स्ट चेस करून दाखवले होते अतुलने, बट ती लीग मॅच होती, ही सेमीफायनल मॅच आहे. इथे पुन्हा एकदा ते अतुल करून दाखवू शकतोय का? आपल्या टीमला सेमीफायनल मध्ये तो घेऊन जाऊ शकतोय का? पहिलाच बॉल हवेमध्ये, फिल्डर आहेत, कॅच पकडली जाईल. आता ही कॅच नाही, ही मॅच पकडली. अतुल म्हात्रेची विकेट. आणि आयुषने काम करून टाकलं. जबरदस्त कॅच, अतुल म्हात्रेची विकेट. आणि आता ही विकेट नाहीये, ही मॅच आहे. कारण या वेळेला अतुलचं खेळणं हे फार महत्वाचं होतं, पण अतुल झालाय बाद. आणि आता अडचणी फार जास्त वाढलेल्या आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये बॅटिंग करण्याची ज्यांना सवय आहे असे अभय म्हात्रे आता बॅटिंग करण्याकरिता मिस्टर 360 येतात. साहिल जोशी आणि तनिष केनेसाठी 100-100 आलेले आहेत. विजय दादा पाटील यांच्याकडनं 100-100 आलेले आहेत, ते दिले जातील. विकेट मिळाली, बट ही विकेट फायनल मध्ये HD डॅशर्सला घेऊन जाणारी विकेट असू शकते का? 5 चेंडू लागलेत, 5 मध्ये करायचं 20. अभय म्हात्रे आला. आज हिरो बनण्याची संधी अभयकडे देखील आहे. करमाळी आता थांबलेत, कारण या वेळेला त्यांनाही ठाऊक आहे एखादं चुकीचं पाऊल आपल्याला फार जास्त मागात पडू शकतं. बॉल रिलीज केल्यानंतर समोर येतात का? करणजी त्या गोष्टीकडे लक्ष असू द्या, कारण क्रुशियल मोमेंट आहे. आणि एखादा निर्णय जर तिथे देण्यात नाही आला तर प्लीज त्याच्यावरती कोणती आर्ग्युमेंट चालणार नाहीये. 5 मध्ये 20. नेक्स्ट बॉल अभय मिस्टामिंग, बॉल हवेमध्ये आहे. सिंगल कंप्लीट. दुसरी साठी अभय परतला, रनआउटची विकेट. की नाही खेळू याचा ठिकाणा नव्हता, बट खरं तर जेव्हा सर्व काही संपल्यासारखं वाटतं तीच खरी वेळ असते नाविन्याने सुरुवात करण्याची. आणि मेहनत करण्याची तयारी असेल आणि जिंकण्याची जिद्द असेल तर शून्यामधने विश्व घडवता येतं. आणि ते करून दाखवलं HD डॅशर्सने. कारण या सेमीफायनल 1 मध्ये आता चेंडू लागलेत, येते 4 आणि 4 मध्ये आता करायचं 19 धावा. हा सामना खिशामध्ये आहे डॅशर्सचा. राउंड द विकेट. नेक्स्ट बॉल फुल लेंथ इनर एज, बॉल चाललाय घोषित क्षेत्रामध्ये आणि बॉल ग्राउंड मध्ये जागे म्हणून मिळेल सिंगल. आणि आता 3 चेंडू राखलेत आणि 3 मध्ये करायच्यात 18 धावा. आणि परफॉर्मन्स जबरदस्त राखला. ऑल ओव्हर टीम वर्कच्या जोरावरती HD डॅशर्स सध्या सागडीला फायनलच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. बट अजूनही 3 मध्ये 18. फुल टॉस, फिल्डर आहे तनिष, बॉल झाला फील्ड. आणि आता 2 लीगल बॉल जर येतात तर HD डॅशर्सला फायनल मध्ये पोहोचण्यापासून कोणीच थांबवू शकत नाहीये. 2 मध्ये करायचा 17.
उमेश दादा जोशी दादांनी सांगितलं HD डॅशर्स फायनल मध्ये पोहोचतील तेव्हा त्यांना 1000 रुपयाचे कॅश प्राइज बिकॉज 2 बॉल अजूनही बाकी आहेत. फुल टॉस उडवलाय बॉल हवेमध्ये आहे कव्हरला फिल्डर कॅच पकडली नाहीये बट आता एखादा कॅच ड्रॉपने फरक पडणार नाहीये HD डॅशर्सला. कुठे गेले महेश जोशी? हा यस आता हात वरती आहे माहिती आहे आता फायनलच्या दिशेने आम्ही चाललोय. शेवटचा एक चेंडू बाकी आहे शेवटचा बॉल या सेमीफायनल 1 मधला आणि अशा प्रकारे सामना समाप्त. ओवळी प्रीमियर लीग 2026 फायनल मॅचचं तिकीट बुक केलंय HD डॅशर्सने. अतिरिक्त घेता चला फिल्डिंग टीम ग्राउंड मध्ये उतरा. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया आणि या सामन्याचा सामनावीर ठरला. बॅटिंग करत असताना इंडिव्हिज्युअली बनवला 13 आणि बॉलिंग करत असताना 1 विकेट काढली आणि फक्त 4च धावा खर्च केला. तोच करण माळी ठरला सेमीफायनल 1चा.